ची बातमी नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून 7 महिला मजुरांचा मृत्यू झालाय। 3 महिलांसह ट्रॅक्टर ट्रॉली चालक वाचलाय। एकाच गावातील 7 महिला मजुरांचा मृत्यू झाल्यानं शोककळा पसरली आहे। मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत होते, मात्र त्यांच्यावरती जे आहे ते काळाने घाला घातलेला आहे। काकू, काय सांगाल? तुमच्या 2 सुना या ठिकाणी होत्या। खरं तर माझा हृदय भरून आलं। काय घटना होती? काय घटना होती सर? ट्रॅक्टर मध्ये गेल्याच्या नंतर यायची हे झालं। कामाला गेलो सर, पोट भरतो आम्ही, पोट भरून आम्ही खातो सर। आम्हाला कुणाला काही येणार नाही, शेती नाही, शिवार नाही, काय नाही। चिले पिले घेऊन पोटचे आपलं संध्याकाळी करायचं, इरबळ करायचं, संध्याकाळी आणून खायचं सर। आपल्याजवळ दुसरं काही नाही। आपली काय या लेकरा बाळाची परिस्थिती बघा। सुना ॲडमिट आहे एक दवाखान्यामध्ये। मी आता काय करू, काय नाही, मी कुठून पैसा लावू, काय करू सर? मी गरीब बाई हो, माझी परिस्थिती बेकार आहे। खरं तर सगळी ही या झोपडपट्टीमधली भयानशांतता आहे। सगळे मजूर वर्ग आहेत आणि आपण जर बघितलं तर ही झोपडपट्टी आहे। राहायला घरसुद्धा यांचं म्हणजे 12 तास काम करून संध्याकाळी राहायला घरसुद्धा या मजुरांना नाही। ही परिस्थिती जी आहे ते आपण जिकडे नजर जाईल तिकडं या ठिकाणी या गुंजच्या झोपडपट्टीमध्ये आपल्याला ही परिस्थिती दिसत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, गुंज, वसमत, हिंगोली। माझ्यासोबत हे मुलगा आहे, याने जी आहे ती याची आई गमावलेली आहे। काय सांगाल बरं, काय आईशी बोलणं झालं होतं? काय स्वप्न होती तुझी नेमकं? मग स्वप्न होतं डॉक्टर बनायचं। मी आई डॉक्टर बनून मी आईला खुश करू लागलो, मात्र मी मम्मी मेली। मी काय गो, माझ्या मम्मीला गोवा घातलं मी। मम्मी म्हणली कधी चांगलं वागाव, चांगलं वळण लागाव, कधी कोणाशी भांडणं करू नये। मी तसंच केलं, मात्र मी मम्मी गेली। काय कळ त्याला मग हातचा आला त्याला काय कळ। आणि ते डावं होतं पागल, निव्वळ पागल होतं, काय असं चांगलं नव्हतं, खराब होतं ते डावं, का चांगलं असं गद्दळ होतं। ट्रॅक्टर बी चालवायला गेलतं, ते इतकं कळलं का 2 रोजासाठी 150 रुपयासाठी कामाला जायला माणसं का इतके पैसा घेतं, त्याला पैसा मिळणार का? पैशासाठी एवढी दुनिया बनली आहे। काय तुझी आता मागणी असणार आहे सरकारकडे? माझी मागणी असायला मला पैसे नका, आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे। तुम्ही का 150 रुपयासाठी लोकांना पैसे द्यायला? हा चिमुकला आहे, त्याच्या अश्रू अनावर झाले। तर खरं तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता, आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं, मात्र त्याला त्याची आई गमावली आहे आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचं असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, गुंज, वसमत, हिंगोली।